हॅलो स्टुडंट, आपण चॅप्टर नंबर 11 स्टार्ट केलेला आहे, इपिलेप्सी आणि अँटी इपिलेप्टिक ड्रग्स. तर मागच्या लेक्चरमध्ये आपण इपिलेप्सी म्हणजे काय बघितलं आहे. आज आपण अँटी इपिलेप्टिक्स ड्रग बघणार आहोत. तर इपिलेप्सी म्हणजे काय? इपिलेप्सी इज अ सेंट्रल नर्वस सिस्टीम. हा न्यूरोलॉजिकल डिसऑर्डर आहे इन विच ब्रेन ॲक्टिव्हिटी बिकम्स अबनॉर्मल कॉजिंग अ सीझर्स और अ periods of unusual behavior, sensation and sometimes loss of awareness. बेसिकली इपिलेप्सी म्हणजे काय? इपिलेप्सी अशी कंडिशन आहे ज्यात ब्रेनमधून एक्सेसिव्ह नर्व डिस्चार्ज होतात. म्हणजे काय होतं? फायरिंग ऑफ नर्व. त्यामुळे कन्व्हल्जन येतात, म्हणजे झटके येतात. दॅट बेस ऑन द एक्सायटरी पोस्ट सिनॅप्टिक नर्व सिस्टीम. आणि अँटी इपिलेप्टिक ड्रग्ज असे ड्रग आहेत जे कन्व्हल्जन किंवा झटके यांना रिड्यूस करतात. तर अँटी इपिलेप्टिक ड्रग कसे ॲक्ट करतात? एक्सायटरी न्यूरोट्रान्समीटरला ते इनिबिट करतात. हे प्रीसिनॅप्टिक नर्वच्या इम्पल्सला इनिबिट करतात. इपिलेप्सी ही नर्व रिलेटेड म्हणजे न्यूरॉन रिलेटेड समस्या आहे. त्यात नर्वची फायरिंग जास्त होते किंवा त्याच्या रिलेटेड अबनॉर्मॅलिटी होते. ते डायरेक्टली और इनडायरेक्टली आपल्या नर्वस सिस्टीमच्या नर्वच्या डिस्चार्जला अफेक्ट करतात. दॅट इज द नर्व डिस्चार्ज एक्सेसिव्ह, सडन आणि अब्रप्ट होतो त्या पर्टिक्युलर लोबमध्ये आणि त्या पर्टिक्युलर लोबचं फंक्शन हे अफेक्ट होतं. दॅट इज द इपिलेप्सी. आपण कॉजेस बघितले होते मागच्या लेक्चरमध्ये. कॉजेस ऑफ इपिलेप्सी, कशामुळे इपिलेप्सी होऊ शकते? तर स्ट्रोक किंवा ब्रेन ट्यूमर, एखाद्याला ब्रेन ट्यूमर आहे किंवा एखाद्याला ब्रेन इन्फेक्शन झालं आहे किंवा एखाद्या ॲक्सिडेंटमुळे वगैरे हेडला इंजुरी झाली आहे किंवा एखादा ड्रग यूज केला आहे किंवा अल्कोहोल विड्रॉल, म्हणजे सडन एखादा क्रोनिक अल्कोहोलिझम आहे आणि त्यांनी सडन अल्कोहोल विड्रॉल केला तरी इपिलेप्सी होऊ शकते. किंवा मेटाबॉलिक प्रॉब्लेम, अदर न्यूरोलॉजिकल कंडिशन, हाय फीवर स्पेशली इन इन्फंट्स, म्हणजे लहान मुलांच्या जर मेंदूत ताप वगैरे गेला तरी इपिलेप्सी कॉज होऊ शकते. किंवा जेनेटिक फॅक्टर. इपिलेप्सी मे ऑकर विथ अ डेव्हलपमेंटल डिसॅबिलिटी, ऑटिझम आणि कॉग्निटिव्ह इम्पेअरमेंट. ऑटिझम म्हणजे काय? चॅलेंज विथ अ सोशल स्किल किंवा रिपीटिव्ह बिहेवियर आणि स्पीचमध्ये प्रॉब्लेम असतो त्या व्यक्तीला. दॅट इज द ऑटिझम. आणि कॉग्नेटिव्ह इम्पेअरमेंट्स. आपण मागच्या लेक्चरमध्ये क्लासिफिकेशन बघितले सीझर्सचे. तर पार्शियल म्हणजे ओनली अ पोर्शन ऑफ ब्रेन, पार्ट ऑफ वन लोब ऑफ अ हेमिस्फिअर विल बी अफेक्टेड. पार्शियल सीझर्समध्ये. आणि त्याचे दोन टाईप आहे, सिम्पल पार्शियल आणि कॉम्प्लेक्स पार्शियल. तर सिम्पल पार्शियलमध्ये हायपर ॲक्टिव्ह न्यूरॉन वन लोब ऑफ ब्रेनला अफेक्ट करतात आणि डझन स्प्रेड होतात ते, आणि कॉन्शियसनेस असतो म्हणजे पेशंट शुद्धीत असतं. आणि कॉम्प्लेक्स पार्शियल सीझर्समध्ये कॉम्प्लेक्स हॅल्युसिनेशन होतात आणि त्याचे सिम्पटम्स काय काय आहेत? चिविंग करणे म्हणजे दात वाजवणे, किटकिटणे, डायरिया आणि युरिनेशन. कॉन्शियसनेस यात अल्टर होतो म्हणजे असतो पण किंवा जातो पण. दॅट इज द कॉम्प्लेक्स पार्शियल सीझर. आणि सेकंड क्लासिफिकेशन आहे जनरलाइज सीझर. बिगिन्स लोकली आणि स्प्रेड अबनॉर्मल इम्पल्स टू अ बोथ हेमिस्फिअर, म्हणजे स्टार्ट होतो लोकली आणि तो नंतर वन लोबमधून सेकंड लोबमध्ये, त्यानंतर वन हेमिस्फिअर टू सेकंड हेमिस्फिअर तो स्प्रेड होतो. दॅट इज द जनरलाइज सीझर. त्यानंतर आहे टोनिक क्लोनिक. दॅट इज द ग्रँड मॅल इपिलेप्सी. टोनिक म्हणजे काय? अ कंटिन्युअस कॉन्ट्रॅक्शन. आणि क्लोनिक म्हणजे काय? रॅपिड कॉन्ट्रॅक्शन आणि रिलॅक्झेशन. टोनिक क्लोनिकमध्ये सिम्पटम्स काय आहे? क्राईंग आणि फॉल डाऊन. त्यानंतर आहे पेटिट मॅल इपिलेप्सी. दॅट इज द अब्सेन्स. पेटिट मॅल इपिलेप्सीला अजून एक नाव आहे अब्सेन्स. ते लहान मुलांमध्ये जनरली दिसतात आणि ते 3 ते 5 सेकंदासाठीच असतात, परसिस्ट करतात. त्याचे सिम्पटम काय आहे? रॅपिड आय ब्लिंकिंग, वन डायरेक्शन व्हिज्युअलायझेशन, दॅट हे सिम्पटम्स आहे. त्यानंतर आहे अटोनिक इपिलेप्सी. शॉर्ट लॉस ऑफ कॉन्शियसनेस, ऑल मसल रिलॅक्स आणि पर्टिक्युलरली
पेशंट फॉल डाऊन होतो अटोनिक इपिलेप्सीमध्ये. त्यानंतर आहे मायोक्लोनिक इपिलेप्सी, मसल कॉन्ट्रॅक्शन होता सेव्हरल टाईम आणि झटके येतात शॉर्ट टाईममध्ये. इन्फंटाईल इपिलेप्सी, ओनली मसल इन इन्फंट्स आणि ते मसल स्पाझम होता इन्फंटाईल इपिलेप्सीमध्ये. त्यानंतर आपण ड्रग बघणार आहोत. अँटी इपिलेप्टिक ड्रग हा चार्ट आहे, त्यात सीझर्सचे टाईप दिलेले आहे आणि ड्रग दिलेला आहे. म्हणजे सिंपल पार्शियलसाठी कोणता ड्रग, फर्स्ट चॉईस कोणता आहे, सेकंड चॉईस कोणता आहे, थर्ड किंवा फोर्थ चॉईस कोणता आहे, हा चार्ट आहे. म्हणजे सिंपल पार्शियल सीझरसाठी फर्स्ट चॉईस आहे कार्बामाझेपिन, सेकंड आहे फिनिटॉइन, प्रिमिडॉन आणि फोर्थ चॉईस आहे गॅबापेंटिन. तसंच दिलेले आहे. तर आपण अँटी इपिलेप्टिक ड्रग्सचं मेकॅनिझम ऑफ ॲक्शन म्हणजे अँटी इपिलेप्टिक ड्रग्स ॲक्ट कसे करतात, त्यांचे 3 मेन मेकॅनिझम ऑफ ॲक्शन आहे. तर इपिलेप्सी मध्ये काय होतं, हा न्यूरोलॉजिकल डिसऑर्डर आहे. यामध्ये कसं होतं, पॉझिटिव्ह चार्ज एक्स्ट्रा सेल्युलरमध्ये इंट्रासेल्युलरमध्ये एंटर करतात आणि ते आपल्या बॉडीमध्ये नर्व फायरिंग स्टार्ट करतात किंवा ॲक्शन करतात, ॲक्शन पोटेन्शियल जनरेट करायला स्टार्ट करतात. ड्यू टू ॲनाटॉमिकल रिझन, जर आपल्याला स्ट्रोम, ट्युमर किंवा अनयुज्युअल ड्रग यूज करतोय किंवा अल्कोहोलला सडन विड्रॉल केलं त्यामुळे इपिलेप्सी होते. तर आपल्याला मेन मेकॅनिझम ऑफ ॲक्शन अँटी इपिलेप्टिक ड्रगचं काय असणार आहे, तर ते पॉझिटिव्ह जे आयन आहे, पॉझिटिव्ह चार्ज, ते एक्स्ट्रा सेल्युलरमधून इंट्रासेल्युलरमध्ये एंटर न करून देणे, हे मेकॅनिझम होईल. तर 3 मेन मेकॅनिझम आहे. इनहान्समेंट ऑफ गॅबा ॲक्शन, सेकंड वन आहे इनिबिशन ऑफ सोडियम चॅनल फंक्शन, थर्ड वन आहे इनिबिशन ऑफ कॅल्शियम चॅनल फंक्शन. अदर मेकॅनिझम इन्क्लूड इनिबिशन ऑफ ग्लुटामेट रिलीज अँड ब्लॉक ऑफ अ ग्लुटामेट रिसेप्टर. गॅबा हा इनिबिटरी न्यूरोट्रान्समीटर आहे. गॅबा हा क्लोराईडच्या चॅनलला ओपन करतो आणि क्लोराईडची एंट्री वाढवतो. त्यामुळे निगेटिव्ह चार्ज हे इंट्रासेल्युलरली इन्क्रीज होणार आणि जे डिपोलरायझेशन झालं आहे, पॉझिटिव्ह चार्ज जास्त असल्यामुळे त्यामुळे ते डिपोलरायझेशन कमी होणार, परत बॅक टू होणार पोलरायझेशन स्टेटला. आणि त्यामुळे जे अब्रप्ट प्रमाणात जे रिलीज झालेले आहे न्यूरॉन्स ते कमी होणार. सेकंड वन आहे इनिबिशन ऑफ सोडियम चॅनल फंक्शन. जर सोडियमच्या एंट्रीला ब्लॉक केला एक्स्ट्रा सेल्युलर टू इंट्रासेल्युलर, त्यामुळे सोडियमचं कॉन्सन्ट्रेशन इंट्रासेल्युलरली कमी होईल. म्हणजे सोडियम एक्स्ट्रा सेल्युलर टू इंट्रासेल्युलर एंट्री नाही करू शकणार आणि त्यामुळे जे पॉझिटिव्ह चार्ज इंट्रासेल्युलरली वाढले होते ते कमी होतील आणि एक्सेसिव्ह नर्व डिस्चार्ज हा कमी होईल. तसंच कॅल्शियम चॅनलला इनिबिट केलं तर कॅल्शियमची एंट्री होणार नाही एक्स्ट्रा सेल्युलर टू इंट्रासेल्युलरली आणि नर्व फायरिंग ही कमी होईल. इनिबिशन ऑफ ग्लुटामेट रिलीज. ग्लुटामेट हा एक्सायटरी न्यूरोट्रान्समीटर आहे. त्याला जर इनिबिट केलं तर इनिबिटरी ॲक्शन दाखवलं जाईल आणि एक्सेसिव्ह नर्व फायरिंग ही कमी होईल किंवा ब्लॉक ऑफ ग्लुटामेट रिसेप्टर. मेकॅनिझम ऑफ ॲक्शन ऑफ अँटी इपिलेप्टिक ड्रग्स. एक्झाम्पल आहे फिनिटॉइन, कार्बामाझेपिन, फेल्बॅमेट, लॅमोट्रिगिन अँड व्हॅल्पोरिक ॲसिड. तर हे यांचं मेकॅनिझम ऑफ ॲक्शन काय आहे, म्हणजे ते कशा प्रकारे ॲक्ट करतात, तर ब्लॉकेज ऑफ व्होल्टेज डिपेंडंट सोडियम चॅनल ॲट हाय फायरिंग फ्रिक्वेन्सी. तर 2 प्रकारचे आयन चॅनल असतात, व्होल्टेज डिपेंडंट आयन चॅनल किंवा व्होल्टेज गेटेड आयन चॅनल आणि सेकंड असतं लिगँड गेटेड आयन चॅनल. तर हे ब्लॉक कशाला करतं, व्होल्टेज डिपेंडंट आयन चॅनलला ब्लॉक करतं. व्होल्टेज डिपेंडंट सोडियम चॅनल. व्होल्टेज डिपेंडंट म्हणजे काय,
तर अशी चॅनल जे डिपेंड असतं कॉन्सन्ट्रेशन ग्रॅडियंटवर, म्हणजे सोडियम कॉन्सन्ट्रेशन इंट्रासेल्युलरली कमी असेल तर आयन मूव्ह करणार एक्स्ट्रासेल्युलर टू इंट्रासेल्युलर, आणि जर सोडियमचं कॉन्सन्ट्रेशन एक्स्ट्रासेल्युलरली कमी असेल तर आयन मूव्ह करता एक्स्ट्रासेल्युलर टू इंट्रासेल्युलर, दॅट इज बॅलन्स करतात. दॅट इज द डिपेंड ऑन अ कॉन्सन्ट्रेशन ग्रॅडियंट, दॅट इज द व्होल्टेज डिपेंडंट सोडियम चॅनल. ब्लॉक द व्होल्टेज डिपेंडंट सोडियम चॅनल ॲट हाय फायरिंग फ्रिक्वेन्सी. हे मेकॅनिझम ऑफ ॲक्शन आहे फिनिटाईन, कार्बामाझेपिन, फेल्बामेट, लॅमोट्रिगिन आणि व्हॅल्पोरिक ॲसिडचं. इपिलिप्सीमध्ये काय होतं, तर सोडियमचं कॉन्सन्ट्रेशन हे वाढलेलं असतं इंट्रासेल्युलरली, त्यामुळे डिपोलरायझेशन होतं, आणि डिपोलरायझेशन झाल्यामुळे एक्सेसिव्ह न्यूरॉन डिस्चार्ज होतात, नर्व इम्पल्सेस एक्सेसिव्हमध्ये डिस्चार्ज होतात. तर आपल्याला तेच ब्लॉक करायचं आहे. मग यामध्ये काय केलं जातं, हे ड्रग आहे ते सोडियम चॅनलला ब्लॉक करतात. सोडियम चॅनलला ब्लॉक केल्यामुळे एक्स्ट्रासेल्युलर टू इंट्रासेल्युलरली सोडियमची एंट्री होत नाही, आणि त्यामुळे जे डिपोलरायझेशन झालं होतं ते हळूहळू पोलरायझेशनमध्ये कन्वर्ट होतात आणि नॉर्मल स्टेजमध्ये येतात. तर हे ड्रग कसे ॲक्ट करतात, प्रोलॉंगेशन ऑफ देअर इनॲक्टिव्ह स्टेट, म्हणजे जे इनॲक्टिव्ह स्टेटमध्ये आहे सोडियम त्याला प्रोलॉंगेशन करतात देअर इनॲक्टिव्ह स्टेटला, त्यानंतर किंवा डिले करतात देअर रिकव्हरी, म्हणजे सोडियमची जी रिकव्हरी आहे त्याला डिले करतात. सेकंड वन आहे बार्बिच्युरेट, प्रोलॉंग गॅबा मेडिएटेड क्लोराईड चॅनल ओपनिंग. बार्बिच्युरेट कसा ॲक्ट करतो, तर गॅबा रिसेप्टरवर गॅबा बाइंड झाल्यानंतर क्लोराईडला ओपनिंग करतं, आणि त्यानंतर बार्बिच्युरेट बाइंड झाल्यानंतर ती क्लोराईडची जे क्लोराईड चॅनल जे ओपनिंग आहे त्याची ॲक्शन प्रोलॉंग करतं, म्हणजे जास्त वेळ क्लोराईडची एंट्री होते फ्रॉम एक्स्ट्रासेल्युलर टू इंट्रासेल्युलरली. हे बार्बिच्युरेटचं वर्क आहे. त्यानंतर आहे बेन्झोडायझेपिन. बेन्झोडायझेपिनचं मेकॅनिझम ॲक्शन काय आहे, इन्क्रीज द फ्रिक्वेन्सी ऑफ गॅबा मेडिएटेड क्लोराईड चॅनल ओपनिंग. ही फ्रिक्वेन्सी वाढतं, म्हणजे जास्त प्रमाणात क्लोराईड आयन हे एक्स्ट्रासेल्युलर टू इंट्रासेल्युलरली एंट्री करतात. आणि निगेटिव्ह आयन इंट्रासेल्युलरली वाढल्यामुळे जे पॉझिटिव्ह आयन होत आहे ते कमी होतात, आणि निगेटिव्ह आयनचं कॉन्सन्ट्रेशन वाढल्यामुळे इनिबिटरी ॲक्शन दाखवतात, जे नर्व जास्त प्रमाणात नर्व्सची फायरिंग जी जास्त प्रमाणात झाली आहे ती कमी होते. हे आहे मेकॅनिझम ऑफ ॲक्शन ऑफ बेन्झोडायझेपिन. त्यानंतर आहे मेकॅनिझम ऑफ ॲक्शन ऑफ व्हॅल्पोरेट, दॅट इज द व्हॅल्पोरिक ॲसिड. हे इनिबिट करतात गॅबाचं मेटाबॉलिझमला, त्यामुळे गॅबाचं जर मेटाबॉलिझमच झालं नाही तर गॅबाचं कॉन्सन्ट्रेशन वाढणार, त्यामुळे इनहान्स द गॅबा ट्रान्समिशन इन अ स्पेसिफिक सर्किट, ब्लॉक अ व्होल्टेज डिपेंडंट सोडियम चॅनल. व्होल्टेज डिपेंडंट सोडियम चॅनलला ब्लॉक करतात आणि ब्लॉक अ टी टाईप कॅल्शियम करंट्स. व्हॅल्पोरेट हा असा ड्रग आहे जो गॅबा ट्रान्समिशनला इन्क्रीज करतो, त्याचबरोबर सोडियम चॅनललाही ब्लॉक करतो आणि कॅल्शियम चॅनलला सुद्धा ब्लॉक करतो. तर टी टाईप कॅल्शियम चॅनल म्हणजे आर अ लो व्होल्टेज ॲक्टिवेटेड कॅल्शियम चॅनल that become a inactivated during a cell membrane hyperpolarization but then open to depolarization. That is the T-type calcium current. आणि लो थ्रेशोल्ड म्हणजे membrane depolarization by the T-type calcium channel follow hyperpolarization result of a decrease excitability or a increase inhibition. That is the low threshold. व्हॅल्पोरेटचं मेकॅनिझम ऑफ ॲक्शन आहे
त्यानंतर आहे इथोसक्सिमाइड. इथोसक्सिमाइड कसा ऍक्ट करतो? ब्लॉक अ लो थ्रेशोल्ड ट्रान्झिएंट टी टाइप कॅल्शियम चॅनल इन अ थॅलॅमिक न्यूरॉन्स. हे जनरली अब्सेन्स सीझरमध्ये यूज केला जातो. इथोसक्सिमाइड ब्लॉक करतो हा लो थ्रेशोल्ड कॅल्शियम करंट इन अ थॅलॅमिक न्यूरॉनमध्ये. लो थ्रेशोल्ड म्हणजे काय? मेम्ब्रेन डिपोलरायझेशन बाय द टी टाइप कॅल्शियम चॅनल फॉलोड बाय हायपरपोलरायझेशन रिझल्ट ऑफ डिक्रीज एक्साइटेबिलिटी ऑर इन्क्रीज इनिबिशन. आणि टी टाइप कॅल्शियम करंट म्हणजे ते लो व्होल्टेज ॲक्टिवेटेड कॅल्शियम चॅनल आहे दॅट बिकम अ डीइनॲक्टिवेटेड ड्युरिंग अ सेल मेम्ब्रेन हायपरपोलरायझेशन बट देन ओपन टू अ डिपोलरायझेशन. आणि थॅलॅमिक न्यूरॉन हे ॲट ऑन दॅट अ शटलिंग इन्फॉर्मेशन बिटवीन अ सेन्सरी न्यूरॉन आणि सेरिब्रल कॉर्टेक्स. न्यूअर अँटी इपिलेप्टिक ड्रग्सचं मेकॅनिझम ऑफ ॲक्शन. विगा बॅटरीनचं काय आहे? इरिव्हर्सिबली इनिबिट्सचं गॅबा ट्रान्सअमायनेज. गॅबा ट्रान्सअमायनेज हे एन्झाईम आहे जे गॅबाला मेटाबलाइज करतं आणि त्यामुळे गॅबाचं कॉन्सन्ट्रेशन कमी होतं. जर त्यालाच इनिबिट केलं गॅबा ट्रान्सअमायनेजला तर गॅबाचं कॉन्सन्ट्रेशन वाढणार म्हणजे गॅबाची नंबर वाढणार. त्यामुळे जास्त गॅबा बाइंड होतील गॅबा रिसेप्टरला आणि त्यामुळे क्लोराईडची ओपनिंग होईल आणि त्यामुळे एक्स्ट्रा सेल्युलर टू इंट्रासेल्युलर क्लोराईड आयन मूव्ह करतील. आणि हे मेकॅनिझम ऑफ ॲक्शन आहे विगा बॅटरीनचं. त्यानंतर आहे टियागॅबिन इंटरफेअर्स विथ अ गॅबा रिअपटेक. गॅबा रिअपटेक म्हणजे काय होतं? बाय ब्लॉकिंग द ॲक्शन ऑफ गॅमा अमायनो ब्युटरिक ॲसिड ट्रान्सपोर्टर्स म्हणजे GATsला ब्लॉक करतं ॲक्शन. आणि टोपिरामेट हे नवीन ड्रग आहे सर्व तर त्यांचं मेकॅनिझम ऑफ ॲक्शन आहे ब्लॉक द व्होल्टेज डिपेंडंट सोडियम चॅनल ॲट हाय फायरिंग फ्रिक्वेन्सी. ब्लॉक करतो सोडियम चॅनलला. इंक्रीज द फ्रिक्वेन्सी ॲट विच अ गॅबा ओपन्स क्लोराईड चॅनल डिफरंट साईड फ्रॉम अ बेन्झोडायझेपिन. फ्रिक्वेन्सी इंक्रीज करतो म्हणजे जास्त प्रमाणात क्लोराईडची एंट्री होते फ्रॉम एक्स्ट्रासेल्युलर टू इंट्रासेल्युलरली. अँटागोनाइज अ ग्लुटामेट ॲक्शन ॲट अ रिसेप्टर सबटाईप. अँटागोनाइज करतं ग्लुटामेट ॲक्शनला. ग्लुटामेट हे एक्सायटरी न्यूरोट्रान्समीटर आहे त्याला अँटागोनाइज करतं म्हणजे ग्लुटामेटची ॲक्शन ही कमी करतं. गॅबापेंटिन मे मॉड्युलेट अमायनो ॲसिड ट्रान्सपोर्ट इनटू अ ब्रेन अँड मे इंटरफेअर विथ द गॅबा रिअपटेक. क्लासिफिकेशन ऑफ अँटीकन्व्हल्जंट. हे ड्रग दिलेले आहे कोणत्या आयन चॅनलवर ॲक्ट करतात त्यांचं एक्झाम्पल. इन्हान्स गॅबा ट्रान्समिशन त्यांचे एक्झाम्पल किंवा इनिबिट EAA ट्रान्समिशन. EAA ट्रान्समिशन म्हणजे काय? एक्सायटरी अमायनो ॲसिड न्यूरोट्रान्समीटर. ते ॲक्टिवेट होतात पोस्ट सिनॅप्टिक सेल्समध्ये त्याला इनिबिट करतात. त्यांचे एक्झाम्पल आहे द ॲक्शन ऑन आयन चॅनलमध्ये सोडियम चॅनलला ब्लॉक करणारे ड्रगचे नावं काय काय आहे? फिनिटॉइन, कार्बामाझेपिन, लॅमोट्रिगिन, टोपिरामेट आणि व्हॅल्पोरिक ॲसिड हे सोडियम चॅनलला ब्लॉक करतात. ही त्यांची मेकॅनिझम ऑफ ॲक्शन आहे. कॅल्शियम चॅनलला ब्लॉक करणारे कोणकोणते ड्रग आहे? तो इथोसक्सिमाइड आणि व्हॅल्पोरिक ॲसिड हे दोन ड्रग आहेत ते कॅल्शियम चॅनलच्या ओपनिंगला ब्लॉक करतात आणि कॅल्शियमची एंट्री स्टॉप करतात एक्स्ट्रासेल्युलर टू इंट्रासेल्युलरली. त्यानंतर आहे इन्हान्स गॅबा ट्रान्समिशन म्हणजे गॅबाची ट्रान्समिशन इन्क्रीज करतात ते. काय काय एक्झाम्पल आहे त्यांचं? बेन्झोडायझेपिन, बार्बिच्युरेट, व्हॅल्पोरिक ॲसिड, गॅबापेंटिन,
विगाबॅट्रिन, टोपिरामेट आणि फेल्बामेट. त्यानंतर आहे इनिबिट अ एक्सायटरी अमायनो ॲसिड न्यूरोट्रान्समीटर. त्यांचं एक्झाम्पल आहे फेल्बामेट आणि टोपिरामेट. आपण क्लासिफिकेशन बघणार आहोत. क्लासिफिकेशन ऑफ अँटी इपिलेप्टिक ड्रग्स. हे क्लासिफिकेशन बेस्ड ऑन म्हणजे कोणत्या कंडिशनमध्ये वापरले आहे कोणता ड्रग त्यावर बेस आहे. म्हणजे ड्रग यूज इन ग्रँड मॅल इपिलेप्सी, ड्रग यूज इन पेटिट मॅल इपिलेप्सी. तर फर्स्ट वन आहे ड्रग यूज इन ग्रँड मॅल इपिलेप्सी. ग्रँड मॅल इपिलेप्सी म्हणजे टोनिक क्लोनिक इपिलेप्सी. टोनिक म्हणजे कंटिन्युअस कॉन्ट्रॅक्शन आणि क्लोनिक म्हणजे रॅपिड कॉन्ट्रॅक्शन प्लस रिलॅक्झेशन. तर अशा कंडिशनमध्ये कोणकोणते ड्रग यूज केले जातात. फर्स्ट वन आहे फिनिटॉइन, सेकंड आहे मिथॉइन, थर्ड वन आहे फिनोबार्बिटोन, त्यानंतर आहे प्रिमिडॉन आणि नंतर आहे कार्बामाझेपिन. तर यांचं मेकॅनिझम ऑफ ॲक्शन आपण बघणारच आहोत सविस्तरमध्ये. त्यानंतर आहे ड्रग यूज इन अ पेटिट माल इपिलेप्सी. पेटिट माल इपिलेप्सीला अजून एक नाव आहे अब्सेन्स इपिलेप्सी. हे जनरली लहान मुलांमध्ये दिसतात आणि ते फक्त 3 ते 5 सेकंदासाठीच परसिस्ट करतात. तर अशा कंडिशनमध्ये कोणकोणते ड्रग यूज केले जातात. तर ट्रायडायॉन, पॅराडायॉन, फिनोसक्सिमाइड आणि इथोसक्सिमाइड. त्यानंतर आहे ड्रग इफेक्टिव्ह इन अ सायकोमोटर इपिलेप्सी. त्यांचं एक्झाम्पल आहे फिनिटॉइन, प्रिमिडॉयन आणि ट्रायडायॉन. त्यानंतरचं नेक्स्ट आहे फोकल कॉर्टिकल और जॅक्सोनियन इपिलेप्सी. त्यामध्ये कोणकोणते ड्रग यूज केले जातात. तर फिनिटॉइन, मिथॉइन, फिनोबार्बिटोन आणि प्रिमिडॉन. आणि लास्ट वन आहे स्टेटस इपिलेप्टिकस. ही अशी कंडिशन आहे ज्यामध्ये सिंगल सीझर लास्टिंग मोर दॅन 5 मिनिट्स. म्हणजे जे सीझर्स आले आहे ते कंटिन्यू आहे 5 मिनिटाच्या वर आणि किंवा 2 किंवा त्यापेक्षा जास्त सीझर आहे ते विथिन 5 मिनिट. म्हणजे 2 किंवा त्यापेक्षा जास्त सीझर असतात ते विथिन 5 मिनिट्स पिरियड्स विदाउट द पर्सन रिटर्निंग टू अ नॉर्मल बिटवीन देन. म्हणजे पहिला सीझरचा झटका आला, पेशंट त्यामधनं रिकवर पण नाही झालाय तर लगेच दुसरा आला, असं कंटिन्यू येणं दॅट इज द स्टेटस इपिलेप्टिकस. आणि त्यामध्ये कोणकोणते ड्रग यूज केले जातात. तर पॅराल्डिहाइड, थायोपेंटॉन आणि डायझेपाम. तर आपण 1 बाय 1 एक ड्रग बघणार आहोत, त्यांचं मेकॅनिझम ॲक्शन बघणार आहोत, त्यांचं फार्माकोकायनेटिक्स बघणार आहोत. फर्स्ट ड्रग आहे फिनोबार्बिटोन. जनरली कॉम्बिनेशनमध्ये यूज केले जातात. फिनिटॉइन आणि फिनोबार्बिटोन हे यूज केले जातात इन द ट्रीटमेंट ऑफ ग्रँड मॅल इपिलेप्सी अँड अदर इपिलेप्टिक सीझर्स. फिनिटॉइन काय करतात. प्रिव्हेंट करतात स्प्रेड ऑफ ग्रँड मॅल अँड अदर इपिलेप्टिक सीझर. इट ऑल्सो प्रिव्हेंट द स्प्रेड ऑफ abnormal electrical activity but does not seem to abolish the focus, whereas a phenobarbital reduces the both the focus and its spread. फिनोबार्बिटन काय करता. रिड्यूस करता फोकस आणि त्याचा स्प्रेड आहे ते पण रिड्यूस करतात. Phenobarbital increase the postsynaptic responses to the inhibitory transmitter, that is the gamma aminobutyric acid. GABA हे इनिबिटरी न्यूरोट्रान्समीटर आहे. तर याची मेकॅनिझम ऑफ ॲक्शन काय आहे. तर गॅबा रिसेप्टरवर गॅबा बाइंड झाल्यानंतर क्लोराईड चॅनलची ओपनिंग होते. तर त्यानंतर फिनोबार्बिटोन हे बाइंड होणार बार्बिच्युरेट बाइंडिंग साईटला
आणि त्यानंतर ते क्लोराईडची एंट्रीला इन्क्रीज करणार. त्यामुळे एक्स्ट्रासेल्युलरली इंट्रासेल्युलरली क्लोराईडचं कॉन्सन्ट्रेशन इन्क्रीज होणार. इंट्रासेल्युलरली कॉन्सन्ट्रेशन हे इन्क्रीज होणार. त्यामुळे हायपरपोलरायझेशन होणार. आणि इनिबिटरी ॲक्शन दाखवणार. आणि जे एक्सेसिव्ह नर्व इम्पल्सेस फॉर्म झाले आहे ते रिड्यूस होणार. हे आहे फिनोबार्बिटोनची मेकॅनिझम ऑफ ॲक्शन. ॲडवर्स इफेक्ट ऑफ फिनोबार्बिटोन. फर्स्ट आहे सिडेटिव्ह ॲक्शन. सिडेटिव्ह ॲक्शन म्हणजे काल्मिंग इफेक्ट. रिड्यूस करतो एक्साइटमेंटला विदाउट इंड्युसिंग स्लीप. दॅट इज द सिडेटिव्ह ॲक्शन. आपण सिडेटिव्ह हिप्नोटिक्समध्ये हा ड्रग बघितला आहे. त्यानंतर आहे लॉंग टर्म ॲडमिनिस्ट्रेशन, बिहेवियरल ॲबनॉर्मॅलिटी, इम्पेअरमेंट ऑफ लर्निंग अँड मेमरी, हायपर ॲक्टिव्हिटी इन चिल्ड्रन, मेंटल कन्फ्युजन इन अ ओल्डर पीपल. म्हणजे हे त्याचे ॲडवर्स इफेक्ट आहे. इम्पेअरमेंट ऑफ लर्निंग अँड मेमरीमध्ये म्हणजे त्या पेशंटच्या पर्टिक्युलरली काही लक्षात राहत नाही, कोणतीही गोष्ट म्हणजे मेमरी लॉस होते जनरली. हायपर ॲक्टिव्हिटी इन अ चिल्ड्रन आणि मेंटल कन्फ्युजन होतं त्या पर्टिक्युलर पेशंटचं. त्यानंतर नंतरचे ॲडवर्स इफेक्ट आहे रॅशेस, मेगॅलोब्लास्टिक ॲनेमिया आणि ऑस्टिओमॅलेशिया ऑन अ प्रोलॉंग यूज. रॅशेस होता स्किनवर. त्यानंतर आहे मेगॅलोब्लास्टिक ॲनेमिया म्हणजे इट्स नोन ॲज अ विटॅमिन B12 ऑर अ फोलेट डिफिशियन्सी ॲनेमिया. यामध्ये काय होतं तर RBC आरंट प्रोड्यूस प्रॉपरली. RBC हे प्रॉपरली प्रोड्यूस होत नाही. RBCचं प्रमाण कमी होतं. दॅट इज द मेगॅलोब्लास्टिक ॲनेमिया. त्यानंतर आहे ऑस्टिओमॅलेशिया होता. ऑस्टिओमॅलेशिया म्हणजे काय? इट रेफर टू अ मार्क सॉफ्टनिंग ऑफ बोन. बोन हे सॉफ्ट होता. हे त्याचे ॲडवर्स इफेक्ट आहे फिनोबार्बिटोनचं. म्हणजे प्रोलॉंग यूज, जास्त दिवस जर यूज केला तर हे ॲडवर्स इफेक्ट आहे मेगॅलोब्लास्टिक ॲनेमिया आणि ऑस्टिओमॅलेशिया. युजेस ऑफ अ फिनोबार्बिटोन. जनरलाइज टोनिक क्लोनिक सीझरमध्ये यूज केले जातात. म्हणजे ग्रँड माल इपिलेप्सीमध्ये हे फिनोबार्बिटोन हे यूज केले जातात. त्यानंतर सिंपल पार्शियल आणि कॉम्प्लेक्स पार्शियल सीझरमध्ये पण यूज केले जातात. त्याचा डोस दिलेला आहे 60 mg 1 to 3 times a day in an adult. in children 3 to 6 mg per kg per day हा डोस दिलेला आहे. त्यानंतर स्टेटस इपिलेप्टिकस मध्ये पण यूज केले जातात फिनोबार्बिटोन. मे बी अ इंजेक्टेड इंट्रामस्क्युलरली और इंट्रावेनसली बट रिस्पॉन्स इज अ स्लो टू डेव्हलप. आणि अब्सेन्स सीझरमध्ये फिनोबार्बिटोन यूज नाही केले जात. त्याचा इफेक्ट नाही दाखवत काहीच अब्सेन्स सीझरमध्ये. त्यानंतर सेकंड ड्रग आहे फिनिटॉइन. त्याला अजून एक नाव आहे डायफिनिल हिडेनटॉइन. हा खूप महत्त्वाचा ड्रग आहे आणि मोस्ट कॉमनली यूज केला जातो. तर त्याची मेकॅनिझम ऑफ ॲक्शन कसं आहे? फिनिटॉइन दे ब्लॉक द व्होल्टेज डिपेंडंट सोडियम चॅनल. मी तुम्हाला मगाशीच सांगितलं व्होल्टेज डिपेंडंट म्हणजे काय. व्होल्टेज डिपेंडंट सोडियम चॅनलला ते ब्लॉक करतात. त्यामुळे सोडियमची एंट्रीला ब्लॉक करतात. म्हणजे एक्स्ट्रा सेल्युलर टू इंट्रासेल्युलरली सोडियम मूव्ह नाही करत. इंट्रासेल्युलरली सोडियमचं कॉन्सन्ट्रेशन हे त्यामुळे कमी होतं आणि इनिबिटरी ॲक्शन दाखवतात. सेकंड वन आहे ते ब्लॉक करता हाय फ्रिक्वेन्सी नर्व फायरिंगला ब्लॉक करतं. ब्लॉक सोडियम चॅनल इन ॲन इनॲक्टिवेटेड स्टेट. म्हणजे इनॲक्टिवेटेड स्टेटमधल्या असलेल्या सोडियमलाच ते ब्लॉक करतं. त्यामुळे जास्त इनिबिटरी ॲक्शन दाखवतं. त्यानंतर डिले रिकव्हरी ॲट ऑफ अ सोडियम चॅनल.
रिकव्हरीला पण डिले करतं सोडियम चॅनलच्या ओपनिंगला. फिनिटॉइन प्रोलॉंग्स द इनॅक्टिवेटेड स्टेट ऑफ अ व्होल्टेज सेन्सिटिव्ह न्यूरोनल सोडियम चॅनल अँड रिड्यूस द न्यूरोनल एक्सायटेबिलिटी. व्होल्टेज डिपेंडंट म्हणजे मगाशीच सांगितलं, डिपेंड ऑन अ कॉन्सन्ट्रेशन ग्रेडियंट. फार्माकोकायनेटिक्स ऑफ फिनिटॉइन. ॲब्झॉर्प्शन इज अ फॉर्म्युलेशन डिपेंडंट. हे हायली बाउंड आहे प्लाझ्मा प्रोटीनला. फॉस्फिनिटॉइन इज यूज फॉर अ आय व्ही अँड इंट्रामस्क्युलर रूटमध्ये फॉस्फिनिटॉइन हा यूज केला जातो. द कायनेटिक चेंज फ्रॉम फर्स्ट ऑर्डर टू झिरो ऑर्डर ओव्हर द थेरपेटिक रेंज increments in dose produces disproportionality high plasma concentration. The T half हा 12 ते 24 आवर्स आहे. हाफ लाईफ ऑफ अ फिनिटॉइन ही किती आहे? 12 ते 24 तास. प्रोग्रेसिव्हली increase up to 60 hours when plasma concentration rises above 10 microgram per ml as a metabolizing enzyme get saturated. त्यानंतर आहे ॲडवर्स इफेक्ट. ॲडवर्स इफेक्ट ऑफ फिनिटॉइन हे खूप इम्पॉर्टंट आहे. फर्स्ट ॲडवर्स इफेक्ट आहे गम हायपरट्रॉपी. त्याला अजून एक नाव आहे जिंजिवल हायपरपॅलेशिया. म्हणजे अशी कंडिशन आहे is an oral condition that causes your gums to overgrow. gums हे overgrow होता. म्हणजे your gums can completely cover your teeth. ह्या डायग्राम मध्ये दाखवलं आहे ते gums overgrow होता, त्यामुळे ते टीथ कम्प्लिटली कव्हर होतात. हे ॲडवर्स इफेक्ट आहे फिनिटॉइनचा. त्यानंतर आहे सेकंड ॲडवर्स इफेक्ट आहे हिरिसुटिझम. हिरिसुटिझम मध्ये काय होतं तर अनवॉन्टेड हेअर ग्रोथ होते वुमनच्या फेसवर, चेस्टवर आणि बॅकवर. दॅट इज द हिरिसुटिझम. त्यानंतर आहे हायपर सेन्सिटिव्हिटी रिॲक्शन दाखवतं. त्यानंतर आहे मेगॅलोब्लास्टिक ॲनेमिया. मी मगाशीच सांगितलं मेगॅलोब्लास्टिक ॲनेमिया म्हणजे काय. तर त्यामध्ये आरबीसी व्यवस्थित म्हणजे प्रोड्यूस होत नाही. आरबीसीचं रिड्यूस होतात. हे B12 आणि फोलेटच्या डिफिशियन्सीमुळे होतं मेगॅलोब्लास्टिक ॲनेमिया. त्यानंतर आहे ऑस्टिओमॅलेशिया. मगाशीच सांगितलं ऑस्टिओमॅलेशिया म्हणजे सॉफ्टनिंग ऑफ अ बोन. हे पण ॲडवर्स इफेक्ट आहे फिनिटॉइनचे. त्यानंतर आहे हायपरग्लायसेमिया. फिटल हिडेंटॉइन सिंड्रोम. फिटल हिडेंटॉइन सिंड्रोम म्हणजे काय? इज अ कॅरेक्टरिस्टिक पॅटर्न ऑफ अ मेंटल आणि फिजिकल बर्थ डिफेक्ट दॅट अ रिझल्ट फ्रॉम अ मॅटर्नल यूज ऑफ द अँटीसीझर ड्रग फिनिटॉइन ड्युरिंग अ प्रेग्नन्सी. म्हणजे एखादी फिमेल ही प्रेग्नंट आहे आणि तिने जर हा ड्रग ड्युरिंग प्रेग्नन्सी घेतला तर फिटलमध्ये अबनॉर्मॅलिटीज तयार होतात. म्हणजे बर्थ डिफेक्ट तयार होतो. ऑर्गॅनोजेनेसिस प्रोसेसमध्ये ते डिफेक्ट तयार करतो हा ड्रग आणि जे बाळ आहे ते अबनॉर्मल डेव्हलप होतं. म्हणजे त्याची होठ फाटलेले किंवा एखादा ऑर्गन प्रॉपरली डेव्हलप नाही झालेला किंवा मंद बाळ तयार होणे वगैरे असे ॲडवर्स इफेक्ट दाखवतात फिनिटॉइनचे. म्हणजे ऑर्गन डेव्हलपमेंटला प्रॉब्लेम देता हा ड्रग. नंतरचे ॲडवर्स इफेक्ट आहे ॲट हाय प्लाझ्मा लेवल. सेंट्रल नर्वस सिस्टीमवर काय इफेक्ट दाखवतो? सेरिब्रल अँड वेस्टिब्युलर मॅनिफेस्टेशन होतं. ॲटॅक्झिया. ॲटॅक्झिया म्हणजे काय? द लॉस ऑफ फुल कंट्रोल ऑफ अ बॉडीली मुवमेंट. म्हणजे फुल कंट्रोल राहत नाही बॉडीली मुवमेंट नंतर. त्यानंतर आहे
व्हर्टिगो म्हणजे काय? लॉस ऑफ बॅलन्स पर्टिक्युलरली विथ लुकिंग डाऊन फ्रॉम द ग्रेट हाईट. म्हणजे वरून आपण एखाद्या हाईटवरनं खाली बघतोय तेव्हा लॉस ऑफ बॅलन्स होतो. दॅट इज द व्हर्टिगो. त्यानंतर आहे डिप्लोपिया म्हणजे डबल व्हिजन दिसतं. म्हणजे पर्सनला हे सिंगल ऑब्जेक्ट हे डबलमध्ये दिसतात, 2 इमेज दिसतात. दॅट इज द डिप्लोपिया. हे सर्व ॲडव्हर्स इफेक्ट आहे फिनिटॉइनचे. त्यानंतर आहे निस्टागेमस म्हणजे रॅपिड इनव्हॉलंटरी मुवमेंट ऑफ द आयची रॅपिड मुवमेंट होते. दॅट इज द निस्टागेमस. हे ॲडव्हर्स इफेक्ट आहे फिनिटॉइनचे. त्यानंतर बाकीचे इफेक्ट आहे ड्राउझिनेस, बिहेवियरल अल्टरेशन, मेंटल कन्फ्युजन आणि हॅलोसिनेशन. GITवर काय इफेक्ट आहे? इपिगॅस्ट्रिक पेन होतो, नॉशिया आणि ओमिटिंग होतं आणि मिनिमाइज बाय टॉकिंग द ड्रग विथ अ मील्स. कार्डिओव्हास्क्युलर सिस्टीमवर काय इफेक्ट होतं? हायपोटेन्शन होतं आणि अरिथमिया होऊ शकतो. हे डोस रिलेटेड टॉक्झिसिटी आहे. हाय डोस असल्यावर हे इफेक्ट दाखवता. त्यानंतर फिनिटॉइनचे यूज काय काय आहे? फिनिटॉइन हा जनरली ग्रँड मॅल एपिलेप्सीमध्ये यूज केला जातो. म्हणजे टोनिक क्लोनिक सीझर्समध्ये, सिम्पल आणि कॉम्प्लेक्स पार्शियल सीझर्समध्ये पण हा ड्रग यूज केला जातो. इट इज अ इनइफेक्टिव्ह इन अब्सेन्स सीझरमध्ये हा इनइफेक्टिव्ह आहे. डोस आहे त्याचा 10 mg BD म्हणजे 2 टाइम. मॅक्झिमम 400 mg पर डे आणि चिल्ड्रनसाठी 5 to 8 मिलीग्राम पर kg पर डे हा डोस आहे फिनिटॉइनचा. आणि स्टेटस इपिलेप्टिकसमध्ये ऑकेशनली यूज बाय अ स्लो IV इंजेक्शन. ट्रायजेमिनल न्यूरोलजिया दॅट इज द सेकंड चॉईस ड्रग टू अ कार्बामाझेपिन. तर आपण इथे 2 ड्रग बघितले आहे. बाकीचे ड्रग आपण नेक्स्ट लेक्चरमध्ये बघणार आहोत. थँक्यू.